नमस्कार शेतकरी बंधूंनो, विष्णुभाऊ कचवे सर. आज आपण दैठणा या शिवारामध्ये तालुका जिल्हा परभणी यांच्या शेतामध्ये सोयाबीन पिकावर एक त्यांनी प्रयोग केलेला आहे. त्या प्रयोगाचा अनुभव घेण्यासाठी आपण स्वतः त्यांना विचारू. नमस्कार भाऊ. नमस्कार सर. हा, तुम्ही तुमच्या हिशोबाने मी सांगा. नमस्कार सांगा भाऊ. नमस्कार सर. मी विष्णू कछवे, दैठणा येथील रहिवासी असून माझी इथं 5 एकर शेती आहे आणि 5 एकर शेतीवर मी सोयाबीन हे पीक घेतलेलं आहे. बरं. सोयाबीन पीक अगोदर सुरुवातीला खूप छान आलं सर. हा त्यानंतर काय झालं, त्याच्यावर जे फ्लॅश म्हणजे जे फुलं वगैरे लागले, हा भरपूर फुलं लागले बर आणि पाऊस काळ जास्त झाल्यामुळं गळ एकही फुल राहिलं नाही गळ झाली गळ झाली. टोटल फुल गळून गेले. बर बर नंतर मग माझ्या मित्राने एक सल्ला दिला की बाबा म्हणे आता हे काहीच कामाचं नाही राहिलं तर एक काम करा म्हणे, हा. त्याच्यावर एक बूम फ्लॉवर म्हणून जे औषध आहे देवी क्रॉप देवी सायन्स. क्रॉपचं बर बर देवी क्रॉपचं एक एक प्रॉडक्ट मारून बघा म्हणे. खर्च झाला बर शेवटी तर पीक गेलेलंच आहे म्हणे आपलं. बरोबर बरोबर. म्हणून मी एक ट्राय करायचं म्हणून काय केलं, एक हा. 1.5 लिटर बूम फ्लॉवर आणलं बर आणि ह्याच्यावर फवारलं. बर. तर खोटं नाही साहेब सांगत, 8 दिवसानंतर हा 8 दिवसानंतर मी प्लॉटवर येऊन पाहिलं हा तर कम्प्लीट बुडापासून ते शेंड्यापर्यंत पूर्ण फुलं लागलेली पूर्ण दिसली मला. फुलं लागलेली दिसतात हो. तुम्हाला. बर तर मी मग लगेच फोन केला मित्राला. अरे म्हणलं हे असं असं आणि खरंच म्हणलं कमाल आहे यार, ते असं कसं झालं म्हणजे एकही फुल नसताना सगळे फुलं कशी लागली. परत माल लागला. परत माल लागला. बरोबर आहे. मग ते म्हणे आता एक काम कर, आणखीन एक फवारणी घे म्हणे त्याच्यावर बर, बूम बर. फ्लॉवरची. बर. पण काय झालं साहेब, 8 दिवस सारखा पाऊस झाला, बर बर म्हणजे प्लॉटवर जातात नाही आलं. बर त्यामुळं काही मला फवारता नाही आलं. बर. पण आज कंडिशन येऊन पाहतो तर हा. सगळे शेंगा वगैरे बघा शेंगा साहेब. वगैरे लागले. ते पूर्ण बुडापासून पूर्ण शेंगा लागले. बरोबर बरोबर आहेत आहेत. तर मला हा चांगला अनुभव आला आणि मी याच्यानंतर सर बूमफ्लॉवर औषध मी कंपल्सरी घेतो म्हणजे घेतो. बाकीच्या शेतकऱ्यांना जसं कोणाकडे कपाशी असेल किंवा हो, सोयाबीन हो. असेल, यांना जर आता ही जी अतिवृष्टी झालेली मराठवाड्यामध्ये हो, किंवा हो. आपल्या भागात जर काही कोणाचे पाती गळाली असतील किंवा माल कमी लागला असेल, हो. तर तुमचा अनुभव तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगाल? बिलकुल बिलकुल. आता माझाच प्लॉट म्हणून नाही साहेब, हा. आमच्या गावामध्ये जवळपास 7-8 जणांचे प्लॉट आहेत. बर. महाराजाचे मळा म्हणून जे हो आहे आहे ना. हो. त्यांचं जवळपास 25 का 20 एकर काहीतरी शेती आहे त्यांची. बर 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 15 एकरचा जे प्लॉट आहे पूर्ण टोटल झालं. असंच झालेलं आहे साहेब. बर 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 तर मी त्यांना सुद्धा मार्गदर्शन केलंय की बाबा तुम्ही काय करा, मी जे केलंय हा, तोच ते अनुभव. एकदा करून बघा. देवी क्रॉप सायन्स देवी बूम क्रॉप फ्लॉवर सायन्सचं आणि बूम हे आपलं फ्लॉवर पहिलं प्रोडक्ट आहे की पहिलं. सीआयबी रजिस्ट्रेशन झालेलं भारतात नाही तर जगातलं नायट्रोपेनच्या 20% आहे हा. लायसन मध्ये आलेलं बूम फ्लॉवर आहे आपल्याला. हो. तर तुमचं इतर शेतकऱ्यांना इथं अजून एक शेतकरी येतं 2-4 हो. यांना सुद्धा बूम फ्लॉवरचा अनुभव तुम्ही विचारू शकता. पहिले राहुल गडग्या, तुम्ही किती दिवसापासून बूम फ्लॉवर वापरता? मी 15 वर्षापासून शेती करतो सर. बर. 15 वर्षापासून माझा अनुभव आहे की मी दरवर्षी हम्म. बूम फ्लॉवरच वापरतो. माझ्याजवळ एक लिंबोनीचं झाड होतं. असंच झालं की दुधमोगरे साहेब आमचे मित्र होते हा. आणि माझ्या लिंबोनीला लिंबू लागत नसल्यामुळं मी साहेबाला म्हणलं साहेब लिंबोनीला लिंबू लागत नाहीत साहेब. तर साहेबांनी मला एक बूम फ्लॉवर आणि एक बूम गोल्ड हा. हे दोन एकदा स्प्रे घ्या म्हणले लिंबोनीला. मी ते लिंबोनीला स्प्रे घेतल्यानंतर माझ्या त्या लिंबोनीला इतक्या भयानक त्यावेळेस पासून माल तर लागला, फुलं प्रमाणानं फळाचं प्रमाण खूप लागलं. तो अनुभव आल्यानंतर मी सगळं मग त्यावेळेस पासून मी माझ्या शेतीमध्ये आणि सर्व घ्यायला शेतकऱ्यांना मार्गदर्शन आणि केले. माझा जो मित्र आहे सतीश कचवे आणि दिगंबर कचवे यांना पण मी माझा अनुभव सांगला आणि त्यांनी पण त्यांची 20-25 एकर शेती, ते पण त्यांनी त्याच्या शेतीमध्ये अनुभव घेतला बूम फ्लॉवरचा. धन्यवाद. तुमचा अनुभव, तुम्ही बूम फ्लॉवर बद्दल काय सांगता? राहुलनं सांगितले मार्गदर्शन केल्यामुळं हा. आपण जे कापसावर सोयाबीनवर त्याचा जे प्रयोग करून पाहिला हा. आणि त्याचा सक्सेस झाला तेव्हापासून मी कंपल्सरी देवीचं देवी क्रॉप सायन्सेस बूम फ्लॉवर फवारणी करता. फवारणीच करतो. बरं बरं. तुमच्या सर्वांचे एकदा परत मनापासून धन्यवाद. तुम्ही कंपनीचं बूम फ्लॉवर त्या नावानेच मागणी करता, त्याच ज्या डीलरकडे भेटलं तिथून ते हक्काने मागता. तुमचे फार म्हणजे धन्यवाद. बरं साहेब, आता ह्याच्यानंतर आता ह्याच्यावर काय